नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS म्हणजेच महाटेट सिरीज या यूट्यूब चॅनलवर त्यासोबतच MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तो पोलीस भरती, त्याचबरोबर आता येऊ घातलेली किंवा जे आत्ताच शासनाने ज्या जागा जाहीर केल्या म्हणजे 1371 पदांची पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच MTS या पदांसाठी जी काही महाराष्ट्र डाक सर्कलने जाहीर केलेल्या ज्या जागा आहेत, तर यासाठी बुद्धिमापन हा जो विषय आहे तर त्याचे 25 प्रश्न आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। हे प्रश्न नवीन आहेत आणि तर याचं PDF ही काही मुलांच्याकडे असेल, जी मुलं या टेस्ट सिरीजला जॉईन आहेत त्यांच्याकडे याचं PDF असेल तर त्यांनी तेही पाहायचं आहे। आणि त्यासोबत जे विद्यार्थी नवीन आहेत, आज पहिल्यांदाच हे पाहतायत, तर त्यांनी मी प्रश्न वाचणार आहे, शांतपणे तुम्ही तो लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग परत जे काही मी सोल्युशन दिलेलं आहे मग ते तुम्ही टॅली करायचं आहे। म्हणजे तुम्ही थोडंसं पॉज देऊन थोडं थांबून अगोदर प्रश्न सुटतोय का पहा आणि त्यानंतर मग फळ्यावर दिलेलं सोल्युशन हे तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून हा जो काही बुद्धिमापन हा जो विषय आहे तर पोलीस भरतीसाठी याच्यावरती 25 प्रश्न विचारले जातात आणि पोस्टमन किंवा ही जी डाक विभागाची जी जाहिरात आलेली आहे तर त्याच्यामध्ये जो पेपर नंबर 1 आहे 100 मार्काचा, तर त्याच्यामध्ये 70 मार्क्स अंकगणित आणि बुद्धिमापन ह्या दोन्हीला मिळून आहेत आणि त्याच्यामधले 30 प्रश्न हे बुद्धिमापनचे असणार आहेत। तर हे 25 प्रश्नांचा आपल्याला ह्या सगळ्या परीक्षेसाठी उपयोग होणार आहे। तर आपण बघूयात प्रश्न क्रमांक 1 आहे। तर प्रश्न असा आहे, पहा मी प्रश्न वाचतोय सावकाशपणे। जर A म्हणजे 1 व B म्हणजे 2 व C म्हणजे 3 व D म्हणजे 4 तर 214 म्हणजे कोणता शब्द असेल असं आपल्याला दिलेलं आहे। म्हणजे 214 म्हणजे कोणता शब्द असेल असं विचारलेलं आहे। म्हणजे आता याचं उत्तर आपण पर्यायावरून पण शोधू शकतो। आता मी पर्याय लिहितो, बोर्डवरती पर्याय लिहितोय मी। पर्याय नंबर 1 दिला आहे BAC, त्यानंतर पर्याय नंबर 2 दिला आहे BAD, पर्याय नंबर 3 दिला आहे DAB आणि पर्याय नंबर 4 तो आहे DAC। तर आता आपल्याला हिंट दिलेली आहे की आपल्याला कसं शोधायचं आहे। तर त्यांनी सांगितलं की A ला 1 धरा, म्हणजे A बरोबर 1 असेल, B बरोबर, हे त्यांचे आपली जी इंग्रजी वर्णमालिका आहे तर त्याचे स्थानक्रमांक आहेत। म्हणजे A 1 नंबरला असतो, B 2 नंबरला असतो, C 3 नंबरला असतो, अशा पद्धतीनं मग मला शोधायचं आहे काय, तर 214 साठी यातला कोणता शब्द असावा। मग मला माहिती आहे की 2 हा जो अंक आहे तर या ठिकाणी म्हणजे 2च्या स्थानी कोण बसलेला असतो। आपण ओळीनं 1 2 म्हणत गेलो तर 1 2 3 4 असं म्हणत जातो। मग तशाच पद्धतीने जर आपण ओळीनं ABCD म्हणत गेलो तर ABCD EFG HIJ असं आपण Z पर्यंत म्हणत जातो। म्हणजे 26 अक्षरं, तसेच इकडे पहिल्या 26 संख्या 1 पासून सुरुवात होणार आहे। म्हणजे हे त्यांचे स्थान क्रमांक आहेत। म्हणजे 2 ला आहे B, 1 नंबरला असतो A आणि 4 नंबरला असतो D, म्हणजे माझं उत्तर तयार आहे BAD, म्हणजे पर्याय नंबर 2 BAD हे त्याचं उत्तर असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे। तर पुढचा प्रश्न आहे ADG, AD आणि G, AD आणि G आणि त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह। म्हणजे त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतं अक्षर येईल हे आपल्याला शोधायचं आहे। तर मी इथं पर्याय लिहून ठेवतो। पहिला पर्याय आहे, पर्याय सांगतो पहा, पर्याय आहे HIH I, 3 नंबरला आहे K आणि J, K आणि 4 नंबरला J, हे पर्याय आहे। तर आपल्याला प्रश्न असा विचारला आहे किंवा इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल, तर हे जेव्हा ABCDचा उल्लेख करून किंवा अक्षर वापरून जेव्हा बुद्धिमापन या विषयामध्ये प्रश्न असतो बानो, तेव्हा आपल्याला त्यांचा स्थानक्रमांकच विचारात घ्यावा लागतो। तिथंच वेगवेगळ्या पद्धतीने लिंक वापरलेली असते। आता पहा मग काय करायचं, सगळ्यात सोपी पद्धत काय आहे, पटकन मला कसं उदाहरण सोडवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला ABCD ही जी आहे ही ओळीनं पाठ असली पाहिजे आणि ते कोणतं अक्षर कोणत्या ठिकाणी बसले म्हणजे आकड्यामध्ये म्हणतोय मी, तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे। म्हणजे A म्हटलं की 1 नंबर, B म्हटलं की 2 नंबर, C म्हटलं की 3 नंबर, हे क्रमांक Z पर्यंत माहिती असायला पाहिजेत। मग पटकन अशी उदाहरणं सुटतात। मग आता पहा ABCD मध्ये मी गेलो, A चा नंबर किती आहे, 1 आहे। पहा आता हे उदाहरण मी कसं सोडवतोय, D चा नंबर किती आहे, 4 आहे,
जीचा नंबर किती आहे 7 आहे. मला इथलं भरायचं आहे, इथं मी चौकट करून ठेवतो म्हणजे इथं त्या सिक्वेन्सनं कुठलं अक्षर येणार आहे हे मला शोधायचं आहे. मग आता मला अक्षरांची लिंक लावत बसण्यापेक्षा संख्येची लिंक लावणं सोपं आहे. मग पहा 1 नंतर 4 आहे म्हणजे काय केले, 1 मध्ये 3 मिळवलं म्हणजे इथं पहा अधिक 3 केलंय 4 आलं, 4 मध्ये 3 मिळवलं 7 आलं. साहजिकच आहे 7 मध्ये मी 3 मिळवणार म्हणजे पुढचं अक्षर येणार. मग 7 मध्ये 3 मिळवलं काय आलं, तर 7 मध्ये 3 मिळवलं 10 आलं. मग आता 10 नंबरला कोण बसतो, तर 10 नंबरला जे बसतो म्हणजे 10 नंबरचं अक्षर असेल जे, म्हणजे माझं उत्तर आहे जे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा, प्रश्न सावकाश वाचतो. गौरवचा क्रमांक त्याच्या वर्गात वरून तसेच खालून 16वा येतो. पहा प्रश्न काय आहे, गौरवचा क्रमांक त्याच्या वर्गामध्ये वरून व खालून 16वा येतो, तर त्याच्या वर्गात मुलं किती असा प्रश्न विचारला आहे. तर त्याचे पर्याय मी फक्त आता तोंडी वाचतो. पर्याय नंबर 1 आहे 30, पर्याय नंबर 2 आहे 29, पर्याय नंबर 3 31 आणि पर्याय नंबर 4 32. तर आपण शोधूया. प्रश्न आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा तर गौरव आहे तर त्याच्या वर्गामध्ये समजा तुम्ही अशी रेषा काढ, पटकन आकृती काढली की लगेच कळतं, म्हणजे दाखवायचं म्हणजे पटकन आपल्याला क्लिक होतं, म्हणजे सूत्राच्या वगैरे ह्याच्यात पडायचं नाही. म्हणजे त्याचं सूत्र आहे बरं का, म्हणजे तर ते जे काही तरी पण सूत्रांचा जो काही उल्लेख आहे तो जे काही आपले हे आमची जी मालिका आहे चालू आहे, म्हणजे जो सिलेबसचे काही व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते बघत राहता तर तुम्हाला कळेल, तिथं त्याचे तुम्हाला सगळे बेसिक शिकवलेलं आहे. तर आता पहा दिलेल्या माहितीप्रमाणे मी काढतो. समजा ही त्या वर्गातल्या मुलांची ओळ आहे, तर तो वर्गात वरून समजा आता हा वरून असेल, असा वरून म्हटलं की असं खाली चालू इकडून खालून असं वर असेल, कसं आहे ते आपल्याला त्याच्या आकृतीची काही देणे घेणं नाही. इथं गौरव आहे 16 नंबरला, हा गौरव इथं आहे. त्यांनी सांगितलं की तो वरून पण 16वा नंबर आणि खालून पण 16वा नंबर, म्हणजे 16व्या नंबरला तो आहे म्हणजे त्याच्या पाठीमागं 15 जण असणार आहेत. म्हणजे इकडं असतील 15 आणि इकडं खाली पण असतील किती 15. मग मला काढायचे एकूण मूळ झालं, माझं उत्तर संपलं. ही 15 ही 15, कारण त्याच्या पुढची 15 मागची 15, हां म्हणजे 15 आणि 15 30 झालं. 15 अधिक 15 30 आणि गौरव 1, आणि गौरव आहे ना त्या वर्गात म्हणजे तो गौरव 1 म्हणजे झालं माझं उत्तर आहे 31. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा, पुढची एक संख्या मालिका आहे त्याच्यावरचा प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे पहा, फार सोपे प्रश्न असतात असे पहा, फक्त आपल्या हातात बसायला लागतात, आपल्याला समजून घ्यावं लागतं. तर प्रश्न असा आहे 5, 20 आणि 80. 5, 20 आणि 80 आणि प्रश्नचिन्ह, म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय असेल हे भरायचं आहे. पर्याय मी फक्त वाचून दाखवतो. तर पहिला पर्याय होता 160, दुसरा होता 280, तिसरा होता 300 आणि चौथा पर्याय आहे 320. आता मला शोधायचं की तिचे काय लिंक आहे, तर काय नाही सरळ, म्हणजे आपण ज्यावेळी त्या व्यवस्थितपणे प्रश्नाकडं पाहतो तो प्रश्नच सांगतो की मला कसा सोडवायचा. काय नाही, ह्या 5ला मी काय केल्यावर 20 येते, तर 5 मध्ये आता समजा पहिल्या बैठकीत मला हे वाटलं बाबा 5 मध्ये मी 15 मिळवल्यावर 20 येते, पण मग 20 मध्ये काय 15 मिळून 80 येत नाही, म्हणजे बेरजेची लिंक नक्कीच नाही आहे. हां मग आता बघूया, 5ला जर मी 4 न गुणलं, 5 गुणिले 4 तर मला 20 मिळते. 20ला जर मी 4 न गुणलं, 20 गुणिले 4 तर 20 चौक 80 मिळते. साहजिकच आहे, मला लिंक सापडली, जी लिंक या दोघांची आहे तशीच पुढं कंटिन्यू असेल, म्हणजे मला काय करावं लागेल, तर त्या 80ला 4 न गुणावं लागेल. आणि मग मी 80ला 4 न गुणलं तर मला 8 न 4ला गुणायचं आहे, म्हणजे 8 चौक 32 आणि वरचे 0 फक्त द्यायचे आहे, म्हणजे माझं उत्तर आहे 320. पर्याय नंबर 4. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय पहा, दिशेवरचा प्रश्न आहे हा. तर प्रश्न असा आहे, मी प्रश्न वाचतो. तर गोपाल दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे, तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. हां तर आता गोपाल दक्षिण दिशेला तोंड आहे, म्हणजे दिशेवरचा प्रश्न आहे हा. आणि दिशा ज्ञानावरती एक प्रश्न हा हमखास असतो, हे लक्षात घ्या. आणि यासाठी ज्या दिशा आहेत, मुख्य दिशा आणि उपदिशा, ह्या आपल्याला परफेक्टली माहीत असाव्या लागतात. तर ह्या कशा लक्षात ठेवायच्या, याचं काय टेक्निक आहे, त्यासाठी दिशा ज्ञान याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत. 2-3 भागामध्ये तो पूर्ण तो जो काही घटक आहे म्हणजे दिशा ज्ञान, त्याच्यावरती कोणकोणते प्रश्न येतील ते सगळ्या प्रश्नांचं बेसिक तिथं घेतलेलं आहे. हा प्रश्न फक्त आपण सोडूया. तर हा जो गोपाल आहे त्याचं तोंड दक्षिण दिशेला आहे, म्हणजे इथं गोपाल असेल, समजा हा गोपाल आहे, तर याचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशा. आता दक्षिण दिशा कुठं असते, तर समजा इथं वरची उत्तर असते आणि इथं दक्षिण असते. मग आता गोपालचं तोंड हे आहे
दक्षिण दिशेला. आणि प्रश्न विचारला आहे त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती. आता इथं आपण सुद्धा तशा पद्धतीनं तोंड करून ते आपण शोधू शकतो. पण इकडं पहा, ही आहे पूर्व आणि ही आहे पश्चिम. आपल्याला त्याच्या हाताच्या उजव्या हाताची दिशा म्हणजे त्याचा उजवा हात तो इकडं असणार ना सरळ, म्हणजे त्याचा उजवा हात असेल तो या दिशेला असेल, म्हणजेच तो असेल पश्चिमेला. म्हणजे गोपालचं तोंड हे पश्चिम दिशेला असलं पाहिजे. पुढचा प्रश्न पहा कसा आहे. कूट प्रश्न आहे हा. प्रश्न व्यवस्थित फक्त एकदा वाचला की आपल्या लक्षात येते. तर काहीही आपल्याला सोल्युशन द्यायची आवश्यकता नसते, काही आकडेमोड करावी लागत नाही. प्रश्न पहा कसा आहे. 5 वाघ 5 हरणे 5 मिनिटात मारतात, तर 200 वाघ 200 हरणे किती मिनिटात मारतील, असा प्रश्न आहे. म्हणजे आता वाघ हा हरणाला मारतोच, म्हणजे वाघाचं खाद्यच आहे ते. तर पहा आता 5 वाघ आहेत, म्हणजे प्रश्नांचा जर आपल्याला अर्थ समजला, म्हणजे कूट प्रश्न आहे हा. त्याचे मी पर्यायसुद्धा तुम्हाला वाचून दाखवतो. तर पहिला पर्याय दिला होता 4000 मिनिटं, 1000 मिनिटं, 20 मिनिटं आणि 5 मिनिटं असे पर्याय दिले आहेत. 4 पर्याय. मग आता मुद्दा काय पहा. 5 वाघ, हे वाघ आहेत 5. हरणं पण किती आहेत 5. 5 हरणे आणि ही 5 वाघ 5 हरणे 5 मिनिटात मारतात, म्हणजे 5 मिनिटे. ही माहिती आपल्याला दिली आहे. म्हणजे 5 वाघ 5 हरणांना 5 मिनिटात मारतात. मग प्रश्न विचारला तर 200 वाघ 200 हरणे मग किती मिनिटात मारतील. तर मग पटकन जर उत्तर दिलं तर काय द्याल तुम्ही. पटकन म्हणाल 5 वाघ 5 हरणे 5 मिनिटात मारत असतील तर 200 वाघ 200 हरणे 200 मिनिटात मारणार. पण नाही, हा कूट प्रश्न आहे आणि कूट प्रश्न असेच असतात. आणि आपण जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक वेगवेगळा कूट प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. तर तुमच्या लक्षात येईल सोपं काम आहे ना. 5 वाघ असू द्या नाहीतर 10 वाघ असू द्या, म्हणजे 1 वाघ 1 हरिण मारण्यासाठी 5च मिनिटं वेळ घेणार आहे ना. म्हणजे 200 जरी वाघ असले आणि 200 हरणं मारली तरी वेळ मात्र 5च मिनिटं लागणार आहे. सोपं लॉजिक आहे, एकदम सोपं लॉजिक आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर हाही प्रश्न मी कुठल्या एका टेस्टमध्ये दिला होता की 1 टोपी वाळायला जर 1 तास लागत असेल तर 10 टोप्या वाळत घातल्या तर किती वेळ लागेल. 1च तास लागेल ना. तुम्ही 100 जरी कपडे वाळत घातली तरी पण 1 तासातच वाळणार ना. टोप्या असतील कपडे असतील काही असो, म्हणजे अशा पद्धतीचे कूट प्रश्न असतात. तर याचं उत्तर आहे 5 मिनिटं, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न असा आहे. जर डॉग बरोबर 26, प्रश्न लिहितो बोर्डवरती मी. डॉग बरोबर 26, DOG, डॉग बरोबर 26. त्यानंतर कॅट बरोबर 24, कॅट CAT, कॅट बरोबर 24. आणि तर आपल्याला प्रश्न विचारला आहे तर हॉर्स बरोबर किती. तर लिहितो इथं पहा, हॉर्स बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न आहे. आता याचे पर्याय दिलेले आहेत, पर्याय बाजूला लिहून ठेवतो मी. पर्याय नंबर 1 हा आहे 64, 64, 65, 66 आणि 67 अशा पद्धतीने पर्याय दिलेले आहेत. तर पहा आता हा प्रश्न कसा करायचा आहे. तर तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की असे जेव्हा प्रश्न येतात ABCDवरती तेव्हा त्यांच्या स्थानक्रमांकाकडे जायचं. आणि तुम्ही जर काही स्थानक्रमांक तुम्हाला पाठ झाले असतील तर पटकन उदाहरण सुटतं आणि हळूहळू ते पाठ होतात. पाठ करण्याचा प्रयत्नही करा, पण जितकी उदाहरणं सोडवाल तितकं ऑटोमॅटिक ते पाठ होत जाईल. तर बघूया आता हे कसं सोडवायचं आहे. मग आता मला माहिती आहे D किती नंबरला बसतो. ABCDमध्ये जायचं आपल्याला. मग आता पटपट लिहितोय पहा. D आहे 4 नंबर, O आहे 15 नंबर, G आहे 7 नंबर. ह्यांची बेरीज केली मी, बघा किती येते. 15 आणि 7 22, 22 आणि 4 26, म्हणजे ते 26 दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे या अक्षरांचा जो स्थानक्रमांक आहे त्याच्या बेरजेचा कोड बनवला आहे. म्हणजे ह्यांच्या बेरजेचा कोड केला, म्हणजे ह्याची बेरीज 26 येते. 26 दिलेलं आहे आपल्याला. आता इथं आपल्याला चेक करून वेळ घालवायची गरज नाही, हे तोंडी करायचं नजरेनं. आता मी बोर्डवर तुम्हाला समजावून सांगायला लागलो, मी करतोय, पण तुम्ही करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला इथं समजलं ना मग ते चित्र वापरा ना, कशाला तिथं वेळ घालवायचा. तरी पण आता बघूया. C आहे 3 नंबरला, E आहे 1 नंबरला,
ती आहे 20 नंबरला. बेरीज केली 3 1 4 20 4 24 दिलेला आहे बघा कोड. हां, परंतु ते सेकंड आपल्याला करायची गरज नाही. मग आता जाऊया आपण, आपल्याला हॉर्सचं उत्तर काढायचं आहे. मग काढूया पट. हा एच किती नंबरला असतो? 8 नंबर. ओ किती नंबरला असतो? 15 नंबर. आर किती नंबरला असतो? 18 नंबर. एस किती नंबरला असतो? 19 नंबर. ई किती नंबरला असतो? 5 नंबर. फक्त आता बेरीज करायची आहे. करून घेऊया बेरीज. तुम्ही बेरीज कशीही करा. हां, मग आता 9 समजा अशी मी बेरीज करतो. हे 19 आणि हे 18. 18 2 36. 36 आणि 1 37. 37 आणि 5 42. 42 आणि 8 50. 50 आणि 15 65. म्हणजे ह्याची बेरीज येते 65. म्हणजे ह्याचं उत्तर असेल 65. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा. पुढचा प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द ओळखा हा एक प्रश्न हमखास असतो. याच्यासाठी एक सेपरेट हा टॉपिक आहे, हा घटक आहे. विसंगत घटक कसे ओळखायचे. अर्थात तिथं शब्द दिलेले आहेत. काही ठिकाणी अंक देतात, काही ठिकाणी माहिती देतात, काही ठिकाणी आठवड्यांची, महिन्याची, म्हणजे अशा अनेक प्रकारचे प्रश्न याच्यावरती तयार होतात. आणि मग त्या सगळ्या प्रश्नांचा नमुना ह्या वेगवेगळ्या टेस्टमध्ये वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर जे काही आपण हा टॉपिक घेतलेला आहे त्याचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक भरपूर उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. तर ती व्हिडिओ पाहणं हे तुमची जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही ते पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हा प्रश्न आपण सोडूया. पहिला दिला आहे कॅट. 2 नंबरला आहे कॅट, मॅट, बॅट. कॅट, मॅट, बॅट. आणि चौथा शब्द दिला आहे तो आहे वॉल. वॉल. आता पहा, हा प्रश्न मला सोडवायचा आहे. प्रश्न असा आहे की विसंगत ओळखा. तर विसंगत ओळखा म्हणजे आपल्याला समजतं की विसंगत या शब्दाचा अर्थ काय, की जो कुणाला मॅच होत नाही, तो एकटा बाजूला निघतो. हां, मग आता ह्या चौघामध्ये एक असा आहे की तो ह्या बाकीच्याला तो मॅच होत नाही. तो सोय हिथं आता आपण ह्याच्या अर्थाकडे जायचं नाही ना. तर कॅट म्हणजे मांजर, हां, मॅट म्हणजे तुम्ही चटई म्हणाल, बॅट म्हणजे आपली ती चेंडूफळी ज्याला म्हणतो आपण, त्या अर्थाकडं जायचं नाही. आपल्या इकडं ह्याच्यामध्ये काय वेगळेपणा दिसतो हे पाहायचं. तर काही नाही, मला सरळ पहिल्याच नजरेमध्ये वेगळेपणा दिसून आला किंवा ह्या प्रत्येकामध्ये जे काही अक्षर वापरले ते एकदाच आहे. म्हणजे सी टी कॅटमध्ये सी एकदा, ए एकदा, टी एकदा. फक्त एकच शब्द असा आहे की तिथे एक अक्षर डबल आलं, म्हणजे एल 2 वेळा आलं, म्हणजे हा वेगळा पडला. कुठल्या तरी एका माध्यमातून तो वेगळा पडला पाहिजे इतरांच्या पेक्षा, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं असे प्रश्न सोडवायचे असतात विसंगतीचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, म्हणजे पुढचा प्रश्न. तर प्रश्न काय पहा. प्रश्न मी वाचतो, जे लिहून घेत आहेत त्यांनी तो लिहून घ्यायचा आहे. तुम्ही मनातले मनात त्याचं सोल्युशन तयार करायचं आहे. तो व्हिडिओ थांबवायचा आहे, उत्तर शोधायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही काढलेलं उत्तर आणि मग व्हिडिओ चालू करून इथं फळ्यावरती मी काढलेलं उत्तर हे तुम्ही चेक करायचं आहे की तुम्ही जर तुमचा प्रश्नाचा विचार करताना मग काही चुकीचा विचार केला असेल, चुकीच्या अँगलनं त्या प्रश्नाकडे बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल बाळांनो. तर आता पहा, प्रश्न मी वाचतो. 50 मीटर कापडाचा तुकडा 9 ठिकाणी कापला तर एकूण किती तुकडे पडतील असा प्रश्न. प्रश्न काय सांगतो, 50 मीटर कापडाचा तुकडा 9 ठिकाणी कापल्यास किती तुकडे पडतील. आता मी पर्याय दिलेले नाहीत, पर्याय सांगत नाही. हां, तुम्ही उत्तर मनातली मनात तयार करा. काही जे बघा, 50 मीटर कापडाचा तुकडा आहे. ज्यांनी प्रश्न लिहिला त्याने त्याचं उत्तर तयार करा, व्हिडिओ स्टॉप करा. आता मी सोडवतोय पहा. हा 50 मीटरचा तुकडा आहे समजा. अर्थात हा कॉमन सेन्सच आहे, पण तुम्हाला समजावून देण्यासाठी अशा नमुन्याचा प्रश्न असला तर तो कसा सोडवायचा, लॉजिक कसं वापरायचं हे हळूहळू तुमच्या लक्षात यावं या उद्देशाने मी तुम्हाला काढून दाखवायला लावले. तर ही आहे 50 मीटर कापडाचा तुकडा असं समजा. 50 मीटर आहे हे कापड. आता त्यांनी 9 ठिकाणी कापलं. 9 ठिकाणी कापल्यानंतर हे पहिला काप टाकला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9 आकडे देतो म्हणजे कळेल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ठिकाणी कापला. आता 9 ठिकाणी कापला, तुकडे किती पडले आपल्याला काय विचारले, तुकडे किती पडले. आता हेच सगळे तुकडे, आता जिथे जिथे मी कापले ते तुकडेच पडले बघा ना. एक तुकडा 2 3 4 5 6 7 8 9. आता 9 ठिकाणी कापलाय म्हटलं 9 तुकडे पडायला पाहिजे होते ना, पण नाही, तुकडे 10 पडणार की हो का. अहो कारण ज्या वेळेला तुम्ही शेवटचा कापला, कात्री लावली तेव्हा एक तुकडा पुढे निघाला ना. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, जर इथे फक्त तुम्हाला प्रश्न विचारायचा झाला तर फक्त हा आकडा बदलतील, काप बदलतील. हां, म्हणजे एक तुकडा हा शेवटचा जो तुकडा असेल, शेवटचं जे कटिंग असेल तो इकडं जादा तयार होणार. म्हणजे 9चे 9 अधिक 1 म्हणजे 10 तुकडे पडतील. 9 ठिकाणी कापला 10 तुकडे पडतील. हा जर 8 ठिकाणी कापला
9 तुकडे पडतील. हा जर 5 ठिकाणी कापला 6 तुकडे पडतील. आलं लक्षात. त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न. घड्याळावरचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. प्रश्न वाचतो पहा. सकाळचे 10:10 झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल केली तर किती वाजल्यासारखे दिसेल, असा प्रश्न विचारला आहे. हा घड्याळावरती आधारित प्रश्न आहे. हातातलं घड्याळ काढून पण आपण बघू शकतो, पण तेवढा वेळ परिचित नसतो किंवा प्रत्येकाच्याच हातात आता मोबाईल आल्यामुळं घड्याळ असेलच असं नाही. आता सगळंच मोबाईलमध्ये असल्यामुळं सहसा घड्याळ कोणी वापरत नाहीत. आणि जरी तुम्ही वापरत असाल तर जास्तीत जास्त करून इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ की ज्याच्यामध्ये पूर्वीसारख्या डायल वगैरे नाही आहे. तो झाला गमतीचा भाग. आता पहा, आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. घड्याळ हा जो टॉपिक आहे किंवा घड्याळावरती जे काही नमुने आहेत तर त्या नमुन्यातला हा एक नमुना आहे. अनेक नमुन्याचे प्रश्न आहेत घड्याळावरती, तेही तुम्हाला क्लिअर दिलेले आहेत. तर पहा, हा प्रश्न सोडूया आपण. 10:10 झाल्या म्हणजे 10:10ची वेळ आहे. म्हणजे आता ही वेळ आहे, 10:10 झालेली आहे. मग त्यांनी काय सांगितलं की असं केलं की जागा बदलली, काट्यांची जागा बदलली. आता बघा, प्रश्न समजण्यासाठी मी तुम्हाला आकृती काढून दाखवतो. आता समजा हे घड्याळ आहे, तर ह्या घड्याळामध्ये 12, 6, 3 आणि इथं 9 आणि मग इथं असते 1, इथं असते 2, तर 4, 5, 7, 8, 10 आणि 11 ही माझी घड्याळाची डायल आहे. आता आणखी एक डायल काढतो, कारण आपल्याला अदलाबदल करायची आहे ना. जे कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. पूर्ण घड्याळाचा कन्सेप्ट सगळे क्लिअर केलेले आहेत, सगळे नमुने घेतलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला लक्षात येईल. तर आता पहा, इथं सुद्धा 12. आता इथं मी सगळं डायल मांडणार नाही आहे, फक्त जागा बदलणार आहे. ज्यांची जागा बदलायची आहे तेवढंच मी घेणार आहे. तर इथं 11 असेल, 11, इथं 10, इथं 9 असेल. मग आता पहा, पहिली वेळ काय सांगितली, 10:10 झालेली आहे. मग आता काटे कुठं असतील, 10:10 झाल्यात म्हणजे काटे कुठं असणार, तर 10 वाजून म्हणजे 10 इथं आहे, 10 मिनिटं म्हणजे इथं काटा असेल. म्हणजे मिनिट काटा जो असेल ना, हा इथं मी यम लिहितोय, यम म्हणजे हा मिनिट काटा आहे, म्हणजे मिनिट काटा असेल 2 वर. आता 10:10 झालेली आहेत म्हणजे तास काटा जो आहे तो बरोबर 10 वर असेल का, नाही, कारण तो 10:10 म्हणजे 10 मिनिटं पुढे गेलाय, 10 मिनिटं पुढे गेलाय. आणि आपल्याला माहित आहे की मिनिट काटा हा एका मिनिटामध्ये 6 अंश पुढे जातो आणि तास काटा हा एका मिनिटामध्ये अर्धा अंश पुढे जातो. हा एक टप्पा असतो तो पूर्ण 30 अंशाचा आहे. हा एक 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 ह्या तबकडेवरती जे भाग आहेत ना 12, तर हे 30-30 आहेत. हे मूळ घड्याळाच्या कन्सेप्ट येतं. आता फक्त एवढं लक्षात घ्या की किती वाजल्यासारखं दिसेल असं म्हटलं म्हणजे तास काटा 10च्या जर असा पुढे गेलेला आहे, कारण 10 मिनिटं पुढे गेला ना, बरोबर 10 वर नाही येतो. 10 मिनिटं पुढे गेला. आता हा शीन आहे, आताचा शीन हा आहे. मग आता किती वाजल्यात, 10:20 सॉरी 10:10 झालेत. 10:10 म्हणजे इथं आहे. आता 10:10 हा शीन आहे. आता त्याने सांगितलं की काट्यांची केली अदलाबदल, म्हणजे हा काटा आला इथं, म्हणजे मिनिट काटा असेल तो इथं येईल. आता इथं जे होतं माझं 10च्या जरासं पुढं, हा आता आला मिनिट काटा, हा यम. आणि तास काटा आता इथं माझं 1 आणि इथं 2, इथं होता मिनिट काटा, पहिला इथं होता, इथं आता आला तास काटा, म्हणजे हे तास काटा आता इथं आला, तो आता 2 वर आहे, बरोबर लक्षात घ्या. म्हणजे हा जो आहे ना, हा आता तास काटा इथं मी लिहितो, हे टी म्हणजे तास काटा धरूयात आपण, आणि हा तास काटा आता मी आदला बदलली. आता किती वाजलेले दिसतात पहा. आता ह्याच्यामध्ये आपलं उत्तरच आहे. आता संपला विषय. म्हणजे 2 वरती तास काटा आहे आणि हा मिनिट काटा इथं आहे. आता इथं काही शीन आला बघा. इथं होणार आहे काय, तर हा 10 मिनिटं म्हणजे हा मिनिट काटा आहे, हा 10 वरनं पुढं आहे, तो इथं तर पुढं आहे. मग इथं हा जो तास काटा असणार आहे तो 2च्या जरासा पाठीमागे आहे, कारण जब बरोबर हा 2 वर येईल ना त्याला हा बरोबर 12 वर असणार आहे. म्हणजे 10 म्हणजे आता वेळ काय झाली, तर अजून 2 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत, कारण 10 मिनिटं कमी आहेत, म्हणजे 2 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. म्हणजे ही वेळ आपण 2 पद्धतीनं सांगू शकतो. एक तर 2ला 10 कमी, नसेल तर 1:50. मग पर्याय काय दिला आहे पाहूया. तर पर्याय दिला होता 10:10, चुकीचं उत्तर. 1:50, बरोबर उत्तर. 2:30 आणि 4:20 असे पर्याय दिले होते. म्हणजे ह्यातलं 1:50 हे त्याचं उत्तर आहे. आता यासाठी एक सूत्र आहे, म्हणजे त्या सूत्रानं हे पण प्रश्न सोडवता येतो, बाकी अनेक प्रकारचे प्रश्न सोडवता येतात. तर ते सूत्र जे आहे 60N/11, तर ह्याचं पूर्ण विश्लेषण
त्या टॉपिकमध्ये केलेलं आहे, त्यामुळे इथं आपण उदाहरण सोडवतोय आणि त्यामुळं आपण पुढे सरकूयात. तर पुढचं उदाहरण मी घेतोय. पुढे एक प्रश्न आहे असा पहा, हा थोडा वयासंदर्भात म्हणजे नाती जे असतात, नातेसंबंध असा एक घटक आहे आपल्याला बुद्धिमापनला, सगळ्या परीक्षेसाठी आहे तो घटक. तर त्याच्यावरचं उदाहरण आहे. उदाहरण काय पहा, महेशला एक भाऊ व 2 बहिणी आहेत. मुद्दा क्लिअर झाला पहा. महेशला एक भाऊ आणि 2 बहिणी आहेत. महेशची बहीण रोहिणीला एक बहीण व 2 भाऊ आहेत. जर महेशच्या वडिलांना मुले व मुली किती आहेत असं विचारलं. प्रश्न परत एकदा वाचतो पहा. महेशला एक भाऊ व 2 बहिणी. पहा प्रश्न, महेश, हा महेश आहे, महेश. तर महेशला एक भाऊ 2 बहिणी, म्हणजे हा महेशचा भाऊ एक घेऊया आपण. समजा इथं मी त्याचा भाऊ येतो, कोणतरी राकेश म्हणू, हा त्याचा भाऊ आहे, हे भाऊ असणार. म्हणजे महेशचा भाऊ राकेश असेल किंवा राकेशचा भाऊ महेश असेल, नाही का, म्हणजे भाऊच आहेत ते. आणि 2 बहिणी आहेत, म्हणजे आता ह्याला 2 बहिणी आहेत, तर 2 बहिणी असतील त्याला. समजा त्यांनी दिले, प्रश्न वास्तव आहे तसा. तर 2 बहिणी आहेत आणि महेशची बहीण रोहिणी, म्हणजे ही एक रोहिणी त्याची बहीण आहे. एकीचं नाव आपल्याला दिलेलं आहे त्यांनी, महेशची बहीण रोहिणी. एक बहीण आहे रोहिणी, म्हणजे दुसरी कोणतरी आहे, त्याला 2 बहिणी आहेत म्हणून सांगितलं ना, नाही का. म्हणजे दुसरी एक असेल हिची बहीण घेऊ आता, रोहिणीची बहीण. आता महेशची बहीण रोहिणी, महेशची दुसरी बहीण असेल ती मी रोहिणीची बहीणच असेल, तर आपण एक नाव देऊ काहीतरी टीना म्हणू, म्हणजे ही टीना. झालं का पहा. आता महेशला एक भाऊ आहे, महेशला 2 बहिणी, कोण, रोहिणी आणि टीना. म्हणजे आपण दिलेल्या प्रश्नाच्या माहितीप्रमाणे आता प्रश्न असा विचारला आहे. तर रोहिणीला एक बहीण व 2 भाऊ आहे. रोहिणीला, आता ही रोहिणी आहे, रोहिणीला एक बहीण आहे, आहे की बहीण तिची एक आहे. रोहिणीला एक बहीण आहे आणि 2 भाऊ आहेत, म्हणजे रोहिणीचे हे 2 भाऊच आहेत ना. म्हणजे रोहिणीचा हा एक भाऊ आहे इकडं, हा राकेश एक भाऊ आहे इकडं. साधा कॉमन सेन्स आहे. मग तरी पण अशा प्रश्नामध्ये चूक होण्याची शक्यता असते. तर बघा प्रश्न काय विचारला पहा. तर प्रश्न विचारला आहे, तर महेशच्या वडिलांना मुलं किती आणि मुली किती असा प्रश्न विचारला आहे. मग सरळ आहे हो, ते जे वडील असतील, कोण त्याचे वडील असतील, महेशचे किंवा रोहिणीचे, टीनाचे, राकेश, कारण ही सगळी त्यांचीच मुलं आहेत. प्रश्नाप्रमाणे आपल्याला उत्तर देता येईल की ह्या वडिलांना 2 मुलं आहेत, महेश आणि राकेश, आणि 2 मुली आहेत, रोहिणी आणि टीना. याचं उत्तर आहे 2 मुलं आणि 2 मुली. आता मी पर्याय वाचतो. पर्याय नंबर 1 होता 2 मुले व 1 मुलगी. पर्याय नंबर 2 होता 2 मुली व 1 मुलगा. आणि पर्याय नंबर 3 होता 2 मुले 2 मुली. आणि पर्याय नंबर 4 होता 3 मुली आणि 3 मुले. तर ह्याचं उत्तर आहे 2 मुले 2 मुली. उत्तर आपण काढलं होतं. प्रश्न पहा, मालिका पूर्ण करा असा प्रश्न आहे. 2, 6, 12, 20, 30 आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल असा प्रश्न विचारला आहे. तर त्याचे पर्याय दिल्यात 48, 44, 42 आणि 4 नंबरला पर्याय दिला तो 40. तर आता पहा कसा सोडवायचा आहे. तर आपल्याला पाहायचं जायचं की बाबा काय लिंक दिली याच्यामध्ये. 2 नंतर 6 घेतले. मग जर मी तो प्रश्न व्यवस्थित वाचला, म्हणजे लक्षात घ्या प्रश्न व्यवस्थित वाचायचा म्हणजे फक्त डोळ्यांनी नव्हे तर तो समजून घ्यायचा. आणि मग जेव्हा तो प्रश्न तुम्हाला समजेल, जेव्हा तुमच्या मेंदूकडे तो प्रश्न पाठवला जाईल, त्यावेळेला मेंदू सांगेल की इथं काय करता येईल, कसा सोडवला जाईल. मग आता पहा, जर मी विचार केला बाबा 2 मध्ये 4 मिळवलं तर 6 येते, पण 6 मध्ये 4 मिळवल्यावर 12 येत नाही, म्हणजे नक्कीच ही बेरजेची लिंक, म्हणजे 2ची लिंक नाही आहे. मग आता 2 मध्ये जर मी काय मिळवल्यावर 6 येते, तर 4 मिळवल्यावर येते. मग 6 मध्ये सुद्धा जर मी 4 मिळवलं तर 10 येते, म्हणजे नाही, म्हणजे वाढत चालले. म्हणजे 6 मध्ये मला 6च मिळवावं लागते, म्हणजे 12 होईल. मग आता इथं 4 मिळवलं, इथं 6 मिळवलं, आता 12 मध्ये काय मिळवावं, म्हणजे 20 येते, तर इथं मिळवावं 8, म्हणजे आता 12 अधिक 8. आणि मग 20 मध्ये आता काय करणार आपण, तर 10 मिळवणार, कारण 2 वाढत चाललोय आपण. 4, 6, 8, 10, म्हणजे आता इथं पुढची जी मी संख्या काढणार आहे, तर त्याच्यामध्ये मला ह्या 30 मध्ये मला मिळवावं लागेल 12, म्हणजे मला पुढची येईल 30 अधिक 12 42. 42 हे उत्तर असेल. आता पहा याचा आणखी एक मी शॉर्टकट, कारण काही उदाहरणं अशी करावी लागतात. आता
जर आपण उलटा विचार केला, काही वेळा उलटही तुम्ही करू शकता. म्हणजे कसाही तुम्हाला प्रश्न समजला की तुम्ही कसे आता यातून हे वजाबाकी करत गेला. 30मधून 20 वजा केलं 10 येतं, 20मधून 12 वजा केलं 8 येतं, 12मधून 6 वजा केलं म्हणजे आणि 6मधून पुन्हा 4 वजा केलं 2 आलं. म्हणजे 4, 6, 8, 10. मग आता हा सिक्वेन्स आपण पुढे जाऊ शकतो. कसे उलटसुलट पद्धतीनं हे मालिका पूर्ण करता येतात. अशा पद्धतीने हे उदाहरण होतं. पुढचं उदाहरण पहा कसं आहे. आता आपल्या नेहमीच्या म्हणजे वापरातलं उदाहरण आहे ते, त्याचं उत्तर मात्र तुम्हाला यायला पाहिजे. पण प्रश्न विचारलेला आहे आणि विचारतात असा प्रश्न लक्षात घ्या. तर हा प्रश्न असा आहे, ह्याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे बाळांनो. एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त प्रश्न ऐका. एका दिवसात किती सेकंद असतात? बस, एका दिवसात किती सेकंद असतात असा प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला माहिती आहे तर एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? तर 60 सेकंद असतात. मग एका तासामध्ये किती? तर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. आपल्याला दिवसाचे विचारल्यात म्हणजे फक्त आकडेमोड आपल्याला करायची आहे. तर दिवसामध्ये तास असतात किती? 24. आणि मग 24 आता पहा कसं करायचं फास्ट. हे 24 तास. आता मला पटकन तासाचे सेकंद 3600 गुणाकार मोठा होईल. त्यापेक्षा मी काय केलं, 24ला हे 24 तास होते. पहिला 60ने गुणलं म्हणजे झाली मिनटं, परत एकदा 60ने गुणलं म्हणजे झाले सेकंद, आणि मला सेकंदच विचारले. मग करा गुणाकार. म्हणजे याचा फक्त गुणाकार केला की तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि तो जर आपण गुणाकार केला तर काय, तो पहा मी गुणाकार करतोय. ह्या 6ने पहिला गुणतोय. 6 चौक 24 असे 4, हा 4 2, 6 2 12 आणि 2 14 आणि ही वरची 0. परत ह्या 60ने मी गुणणार आहे. हां, आता ह्या 2 शून्य आहेत उत्तरावर माझ्या येणारच आहे. म्हणजे गुणाकार कसा करायचा तुम्हाला समजावून मी दाखवायला लागलो. लक्षात घ्या, हा गुणाकार तुम्ही करू शकताय. पण आणखी सोप्या पद्धतीने कसा करता येईल, कारण 3600 घेतलं तरी 24ने गुणायचंच आहे. त्याला तुम्हाला मोठा गुणाकार मांडावा लागेल. पण आपल्याला 9च्या आतल्या ज्या संख्या असतात त्याचे पाडे आपल्या तोंडी असतात आणि त्यामुळे मी या पद्धतीने गुणाकार फास्ट करता येतो. आता फक्त 6ने गुणतोय बघा. 6 चौक 24 असे 4, हा 4 2, 6 चौक 24 आणि 2 26, हा 4 2, 6 के 6 2 8. म्हणजे तुमचं उत्तर आहे 86,400 सेकंद हे एका दिवसामध्ये असतात. याचं उत्तर आहे 86,400. पर्याय काय वाचले नव्हते मी, पण हा पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न कसा आहे पहा. आता प्रश्न मी लिहितोय बोर्डवरती. हा नमुना पहा. आणि हा प्रश्न मी बोर्डवरती लिहिल्यानंतर अगोदर लिहितो पहा. AZ, त्यानंतर BY, CX आणि त्यानंतर आहे DW आणि पुढं आहे प्रश्नचिन्ह आणि तिथं आपल्याला शोधायचं आहे. आता इथं पर्याय महत्त्वाचे आहे म्हणून मी पर्याय लिहितोय बोर्डवरती. पहिला पर्याय आहे VW. पर्याय नंबर 2 आहे YE. पर्याय नंबर 3 आहे EV. आणि पर्याय नंबर 4 आहे MN. आता पहा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर इथं प्रश्नचिन्ह आहे म्हणजे तिथं आपल्याला यातली कोणती तरी एक जोडी, म्हणजे हे 2-2 अक्षरांच्या जोड्या आहेत ना. AZ एक जोडी आहे, BY जोडी आहे, CX जोडी आहे, DW जोडी आहे. मग इथं ही जी लिंक असेल, ह्यांचा जो काही सिक्वेन्स असेल किंवा ह्या दोघांचा जो ग्रुप आहे तर त्याला मॅच होणारं इथं आपल्याला जोडी शोधायची आहे. पहा आता हा प्रश्न कसा सोडवायचा. तुम्ही आता काय करायचं तर हा जो तुमचा चालू आहे व्हिडिओ तो स्टॉप करायचा. म्हणजे मी आता सोडवते, तुम्ही स्टॉप करायचा, 2 मिनटं त्याच्यावरती विचार करायचा, तो प्रश्न सोडवायचा आणि मग तुम्ही सोडवल्यानंतर परत ऑन करा आणि मग पहा की कसा सोडवता येईल. मी तुम्हाला दाखवते हा प्रश्न कसा सोडवायचा. मी जे सांगितलं तुम्हाला की तुम्ही काय करायचं, जे अक्षर आहेत ना त्यांचे क्रमांक लिहा म्हणजे पटकन लक्षात येतं. तरी पण काही वेळेला असं तुमच्या लक्षात येईल की बाबा A 1 नंबरला आहे आणि Z लास्ट नंबर, म्हणजे हा उलट जोडी आहे. ही जी आहे ना उलट क्रमांकाची जोडी, इकडून 1 नंबरला A तर उलटा आलं की 1 नंबरला Z. पण त्यापेक्षा आणखी कसं ते पहा लिहितं बघा. 1 नंबरला A, Z आहे 26, दोघांची बेरीज केली किती येते 27. इथं पहा B 2 नंबर, Y 25 नंबर, दोघांची बेरीज केली 27. इथं C किती नंबर 3 नंबर, X किती नंबर
24 नंबर. दोघांची बेरीज केली 27. इथं डी किती नंबरला? 4 नंबरला. डब्ल्यू किती नंबरला? 23 नंबरला. दोघांची बेरीज केली 27. म्हणजे साहजिकच आहे इथं जी कोण जोडी असेल, इथं जी जोडी असेल ह्या पर्यायातली जोडी तिथं असेल. आता अशा अनेक जोड्या आपल्याला काढता येतील, पर्यायातली निवडायची आपल्याला, बरोबर. आणि मग अशी पर्यायातली मला जोडी हवी आहे की त्यांची बेरीज 27 आली पाहिजे. संपलं माझं उत्तर. मग आता बघूया जोडी. आता इथं तोंडीच कळतं मला. अहो व्ही किती नंबरला असतो? 22 नंबरला असतो. डब्ल्यू किती नंबरला असतो? मग 23 आणि 22ची बेरीज येते का 27? नाही आहे, मोठी जाईल. म्हणजे हे माझा पर्याय चुकीचा आहे. वाय किती नंबरला आहे? हां, तर वाय आहे 25 नंबरला. ई आहे 5 नंबरला. नाही, माझी बेरीज आहे 27. म्हणजे हाही पर्याय कॅन्सल. आता ई आणि व्हीकडे पहा. ई जो आहे ना तो 5 नंबरला आहे. व्ही जो आहे ना 22 नंबरला आहे. 22 आणि 5 किती झाले? 27. म्हणजे आली माझी बेरीज. म्हणजे ई व्ही हा पर्याय माझा बरोबर. म्हणजे इथं उत्तर असेल ई व्ही. लक्षात घ्या. आणि त्यासाठी बाळांनो ABCDचे हे जे क्रमांक आहेत ना, अक्षर क्रमांक, हे तुमच्या जिभेच्या पुढच्या शेंड्यावर पाहिजेत. लक्षात घ्या. पाठीमागच्या जिभेला 2 शेंड्या आहेत, एक पाठीमागं जोडलेला आहे आणि एक पुढं आहे तो. हा, पाठीमागच्या जर शेंड्याला ते असेल तर ते लवकर बाहेर येणार नाही आहे, कारण तो बेडूक हा प्राणी असा आहे की तो आपलं भक्ष्य पकडताना जिभेचा मागचा भाग उचलून बाहेर टाकतो आणि झडप घालून तो पकडतो. तसं आपण नाही आहे. आपलं जे काही नॉलेज आहे ते आपल्या जिभेच्या पुढच्या शेंड्यावर मी म्हणत असतो. त्याचा अर्थ असा आहे की पटकन तुम्हाला अक्षर दिसलं की त्याचा क्रमांक आठवला पाहिजे. त्याला म्हणायचं जिभेच्या पुढच्या शेंड्यावर असणं. आलं लक्षात? तर ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. हा लॉजिकल प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, पहा. त्यांनी दिलं चिमणी आणि घरटी. म्हणजे मध्ये डॉट असतो, म्हणजे आस त्याला म्हणतात. पण हा काही गणितातला आस नव्हे, तर चिमणी आणि घरटं हा जो संबंध असेल चिमणीचा आणि घरट्याचा. प्रश्न असा दिला आहे, चिमणी घरटी. आणि पुढे विचारले गाई. मग आता गाई आणि पुढे प्रश्नचिन्ह. म्हणजे जसा चिमणी आणि घरट्याचा संबंध आहे तसा गायीचा संबंध कोणाशी? मग खाली पर्याय दिलेले आहे. म्हणजे आता हे काय सांगण्याची आवश्यकता नाही आहे, तरी पण पर्याय वाचतो. गोटा, घर, खोराडे आणि तबेला. आपल्याला माहीत आहे की गायीचा गोटा असतो. पण असा प्रश्न असतो मला, लक्षात घ्या. त्यानंतर ह्याचं उत्तर आहे गोटा. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न असा आहे, पहा. ए ते झेड वर्णमालेतील एन अक्षराच्या डावीकडील 9वे अक्षर कोणते? तर ए पासून झेड पर्यंत जी अक्षरं आहेत तर त्यांनी सांगितलं की त्या अक्षरांच्या एन ह्या अक्षराच्या डावीकडील, म्हणजे एन अक्षराच्या डावीकडं, इथं एन आहे समजा, एनच्या डावीकडील आपल्याला विचारले की तो अक्षर 9वं अक्षर विचारले. पहा, एनच्या डावीकडील 9वं म्हणजे डावी बाजू, म्हणजे इकडं असते ती, इकडं ही डावी आहे. तर लिहितो मी, हे एन आहे आणि इकडं डावी बाजू. तर हिथून इकडचं 9वं अक्षर पाहिजे आपल्याला. असं 9वे अक्षर असा प्रश्न विचारला आहे. आता हा प्रश्न अनेक मार्गाने सोडवतील. जर तुम्ही पूर्ण ABCD लिहिली आणि मग एन पासून पाठीमागं आला 9वं अक्षर तरी पण तुमच्या लक्षात येईल. पण काही गरजच नाही ना, नाही का? आणि ज्यांना लिहायचे त्यांनी मग एनपर्यंत लिहा आणि मग तुम्ही एनच्या पाठीमागं डावी बाजू आहे तिथं 9 अक्षरं मोजा. परंतु आपल्याला जर हे केलं, एन किती नंबरला आहे हे जर तुम्हाला माहीत असेल, एन किती नंबरला आहे, तर एन ABCDमध्ये एन जो असतो तो असतो 14 नंबरला. एन किती नंबरला असतो? 14 नंबरला असतो. मग आता 14 नंबरचं हे अक्षर आहे ABCDमध्ये, ह्याचा नंबर आहे 14. याच्या पाठीमागचं मला 9वं पाहिजे. म्हणजे मला 14मधून काय वजा करावं लागेल? तर 14मधून मला 9 वजा करावं लागेल. मग 14मधून जर मी 9 वजा केले तर मला उत्तर मिळेल 5. म्हणजे 5 हा अंक येईल. 5 ह्या अंकाच्या स्थानी कुठलं अक्षर बसतं ABCDमध्ये? तर ई बसतं. आणि म्हणून ह्याचं उत्तर असेल ई. हे झालं तुम्हाला मी शॉर्टकट मेथडनं सांगितलं. मग तुम्ही ABCDनं पण सोडवू शकत होता. म्हणजे जर तुम्ही ABCD लिहिली ABCDEFGHI JKLMN, बास एनपर्यंत मला पाहिजे होतं. तुम्हाला हाच प्रश्न मी दुसऱ्या पद्धतीने दाखवायला लागलो, लक्षात घ्या. परंतु आपण क्लुप्त्याच वापरायच्या आहेत. आणि जे काही तुम्हाला ह्याचे जे व्हिडिओ केलेले आहेत किंवा जो काही आपण सिलेबस शिकवलेला आहे, हा जो टॉपिक जिथं घेतलेला आहे तिथं तुम्हाला क्लुप्त्या आणि त्याचे व्यवस्थित स्पष्टीकरण सगळंच घेतलेलं आहे. आता पहा,
इथं एन आहे. आता एन पासून मोजत यायचं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 नंबरला कुठलं आलं या. तुम्ही असंही करू शकता. पण त्यापेक्षा हे लॉजिकली जर तुम्हाला ह्या संख्या पाठ असतील, मी मगाशीच म्हणालो की जर तुम्हाला ह्या आकडे पाठ असतील, कुठलं अक्षर कुठल्या ठिकाणी बसलं हे जर पाठ असेल तर तुम्ही पटकन अशी उदाहरणं सोडवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय पहा, एक चौकट दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर चौकट मी बोर्डवरती तयार करतोय आणि मग बघूयात काय विचारले आणि काय शोधायचं आहे. तर अशी एक आपल्याला चौकट दिलेली आहे. सहा 8 7 6 8 7 त्यानंतर 60 112 60 112 इथं प्रश्नचिन्ह आणि पुढचं दिलं आहे 5 7 5 7 आणि 6. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर पाहूया. पर्याय पण मी लिहून ठेवतो. पर्याय नंबर 1 आहे 182 182. पर्याय नंबर 2 आहे 86. त्यानंतर पर्याय नंबर 3 आहे 72 आणि पर्याय नंबर 4 आहे 172. आता बघूया की यामध्ये काय उत्तर आहे, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय असेल. तर काय करायचं, असा प्रश्न सोडवताना हे चौकट जी दिलेली असते त्याच्या आडव्या किंवा उभ्या ओळींचा विचार करून काही रिलेशन सापडते का पाहायचं. तर आता पहा, पटकन आपल्या लक्षात येईल किंवा असं जर केलं मी 6 आणि 8 किती होतं 14. तर 14चं 7चं काही नातं नाही आहे, पण आहे ना. अगदी आणखी पुढे जाऊन विचार केला तर आहे ना. कारण का, तर 7ची दुप्पट 14 आहे ना, नाही का. म्हणजे या दोघांची बेरीज बघा, इथं ह्या दोघांची जर बेरीज केली आणि ती बेरजेची जर निमपट केली, म्हणजे जर बेरजेला 2 न भागलं तर 7 येते. आता तीच लिंक आता इथं आपल्याला काय जागा भरायची आहे, मग इथं पूर्ण दिले, मग तीच लिंक इथं बसते का, तोंडी बघा ना. 7 आणि 5ची बेरीज केली तर किती येते 12. मग 12 भागिले 2 केलं की 6 येते. आणि इथं 6 आणि 8ची बेरीज 14 आणि 14 भागिले 2 केलं की 7 येते. मग तीच लिंक इथं असेल ना. म्हणजे मला काय करायचं आहे, 60 आणि 112 ची बेरीज करायची आहे. म्हणजे करतो 112 6 बेरीज केली 2 असे 2 6 आणि 1 7 172. पण 172चं मला काय करायला पाहिजे, निम्म करायला पाहिजे, म्हणजे 2नी भागायला पाहिजे. मग भागतो, मग 2नी भागलं, 2 8 16 उरले 1 आणि 2 सक्क 12. म्हणजे इथं असेल तुमचं 86. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असेल उत्तर 86. म्हणजे पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो तोंडी सांगणार आहे, कारण बहुतांश जी काही मुलं, जेवढी मुलं हा व्हिडिओ पाहत असतील तर ह्या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे. प्रश्नच असा आहे पहा, 1 GB म्हणजे किती MB. आणि हे प्रत्येकाच्या जीबीवर असणार आहे, कारण त्यातच आपलं सगळं नेट आणि इंटरनेट आणि ते मोबाईल यामध्येच. म्हणजे आत्ता ती काळाची गरज आहे, कारण ज्ञान घेण्यासाठी किंवा तयारी करण्यासाठी किंवा आपण या मोबाईलच्या माध्यमातून जितकं जगाच्या जवळ गेलो आहे, जास्तीत जास्त ज्ञान उपलब्ध करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि तोच उपयोग करून घ्यावा अशी आमचीही अपेक्षा आहे आणि सगळ्यांचीच आहे. आणि तुम्ही तो घेत असाल याबद्दल खात्री आहे. पण ह्याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर 1 GB म्हणजे किती MB असतं. तर पर्याय दिले होते त्यांनी, मी पर्याय फक्त वाचतो. पर्याय नंबर 1 आहे 1000, पर्याय नंबर 2 आहे 100, पर्याय नंबर 3 आहे 10 आणि पर्याय नंबर 4 आहे 1024. तर आपल्याला माहीत आहे की 1 GB म्हणजेच 1024 MB एवढं नेट असतं. म्हणजे हे त्याचं एकक आहे. त्याचं उत्तर आहे 1024. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मी लिहितो बोर्डवरती. 5 12 एक मालिका आहे, पूर्ण करायची आहे आपल्याला. प्रश्न असा आहे पहा, बोर्डवरती लिहितोय. 5 12 26 54 5 12 26 54 आणि प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय हे आपल्याला शोधायचं आहे. तर त्याचे पर्याय लिहितो मी. 102 108 102 108 110 आणि पर्याय नंबर 4 आहे 112.
112. पहा आता ही सुद्धा मालिका आहे, तर आपल्याला शोधायचं आहे किंवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय आहे. आता 5 नंतर 12 कसं येतं आहे, तर समजा मी जर 5 मध्ये काही मिळवलं तर 7 मिळवलं तर 12 येतं, पण 12 मध्ये 7 मिळवल्यावर 26 येत नाही, म्हणजे लिंक वेगळी आहे. जर का ह्या 5ला मी 2 न गुणलो तर 10 होईल, आणि त्या 10 मध्ये 2 मिळवलं तर ते 12 होईल, म्हणजे 5 गुणिले 2 अधिक 2 म्हणजे 5 2 गुणिले अधिक 2 म्हणजे 5 बघा इथं 5 गुणिले 2 अधिक 2 म्हणजेच 5 दुणे 10 अधिक 2 म्हणजे 12, म्हणजे पुढची संख्या आली. मग आता तेच मी केलं 12ला काय होते बघा, 12ला मी 2 न गुणलं गुणिले 2 त्याच्यामध्ये 2 मिळवलं तर 12 दुणे 24 आणि 2 26, म्हणजे मला लिंक सापडली. म्हणजे इथं सुद्धा मी तेच करणार, 26ला काय करणार मी 26 गुणिले 2 म्हणजे पुढं आता मी चाललो 26 गुणिले 2 अधिक 2, आता 26 दुणे 52 आणि 52 आणि 2 54. आता तेच मला पुढं कंटिन्यू करायचं आहे. मग मी 54ला 2 न गुणणार आणि त्याच्यामध्ये 2 मिळवणार, म्हणजे 54 गुणिले 2 म्हणजे 108, आणि 108 मध्ये 2 मिळवलं की 110, म्हणजे माझं उत्तर आहे 110. पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर जाऊयात पुढचा प्रश्न, हा प्रश्न क्रमांक 20 पाहतोय आपण. तर प्रश्न मी वाचतो पहा, घड्याळाशी रिलेटेड प्रश्न आहे. घड्याळात 23:25 झाली असता आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल, असा प्रश्न आहे. आरशावरचा प्रश्न आहे. तर आरशाचा कन्सेप्टही मी तुम्हाला सांगतो एका मिनिटामध्ये. जेव्हा आरशासमोर घड्याळ धरलं जातं तेव्हा ती वेळ कोणती, म्हणजे नक्की जी वेळ असती आणि मग आरशात ती कोणती दिसती हे आपल्याला पाहायचं आहे, असा प्रश्न विचारला आपल्याला. तर वेळ अगोदर घ्या, 23:25 म्हणजे 23 वाजून लिहितो मी पूर्ण, 23:25 झालेली आहे. ही वेळ आहे. आता हे 24 ताशी घड्याळ, आपल्याला माहिती आहे की 23 म्हणजे किती, तर 23 म्हणजे असतं रात्रीचे 11, त्याला 23 म्हणतात. म्हणजे रात्रीचे 11:25 झालेली आहेत घड्याळामध्ये. आता हे घड्याळ जर आरशासमोर धरलं तर आरशात किती वाजल्यासारखे दिसेल असं आहे. मग प्रत्यक्ष तुम्ही घड्याळात ती वेळ लावून आरशात धरून मग ती वेळ बघू शकतो आपण, ते तुम्ही प्रॅक्टिकली करायचं. पटकन कसं सोडवायचं हे मी तुम्हाला शिकवतोय. जर घड्याळ 24 ताशी असेल, घड्याळाचे 2 प्रकार लक्षात घ्या, 24 ताशी घड्याळ आणि 12 ताशी घड्याळ. जर तुमची वेळ ही 12च्या आतली असली आणि ती वेळ जर आरशात धरून किती वाजल्यासारखं दिसेल असा प्रश्न विचारला तर 11:60 मधून दिलेली वेळ वजा करा. जर घड्याळ 24 ताशी असेल, म्हणजे वेळ तुमची 21 वाजून 19 वाजून असं काही वेळ दिली असेल, तर मात्र तुम्ही काय करायचं, 23.60 मधनं वजा करायचं. 23.60 म्हणजे 24 लक्षात घ्या, आणि 11.60 म्हणजेच 12. तर ती जी वेळ म्हणजे 23.60 मधून दिलेली वेळ वजा करा. म्हणजे दिलेली वेळ वजा करतोय 25 आहे तर 25. आता मग वजाबाकी करूया. 10 मधून 5 गेले 5, हातच्या घेतला होता परत दिला, म्हणजे 2 आणि 3, 6 मधून 3 गेले 3, 35. 3ला 3 गेले, 2ला 2 गेले, म्हणजे 0.35 वाजल्यासारखं दिसेल. मग आता 0.35 म्हणजे किती हो? अहो 0 म्हणजेच रात्रीचे 12, कारण रात्रीच्या 12ला दिवस बदलतो, लक्षात घ्या. म्हणजे ही वेळ असेल. आपल्याला विचारलं वेळ कोणती, असा पर्याय असा नाही दिला 0.35, तरी विचारलं वेळ कोणती दाखवेल, कोणती वेळ दिसेल, तर ती वेळ दिसेल, कारण हे 0 म्हणजेच 12 आणि त्यामुळं ती वेळ असेल कुठली असेल तर 12:35. पण हे 12 कुठले आहेत, हे 12:35 ही वेळ तुम्हाला दिसेल. आता हे रात्रीच्या आहेत का दिवसाची ह्याच्याशी काही देणं नाही आपल्याला, कारण आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, म्हणजे 12:35 झाल्यासारखं दिसेल, हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा कसा आहे. 3 महिने म्हणजे किती वर्ष असं विचारलंय. म्हणजे 3 महिने म्हणजे किती वर्ष असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहित आहे की बाबा एका वर्षामध्ये महिने किती असतात, तर आपल्याला एका वर्षामध्ये 12 महिने असतात. म्हणून जर आपण महिन्याला 12ने भागलं तर त्याचं उत्तर वर्षामध्ये रूपांतर होतं. म्हणजे 12 महिने 12 महिने भागिले 12 केलं की त्याचं वर्षामध्ये, म्हणजे 12 महिन्याचं 1 वर्ष. मग आता 3 महिने आहेत, म्हणजे 3 भागिले 12, भाग लावा 3 एके 3, 3 चौक 12, म्हणजे तुमचं उत्तर आहे 1/4. पर्याय वाचतो. पहिला पर्याय होता 1/4,
1/3, 1/2 आणि 1/5. तर 1/4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे तो दिलेल्या आकृतीतील कोणांची संख्या मोजा असा प्रश्न आहे. पहा आता इथं आपल्याला एक कन्सेप्ट शिकायचा आहे. आपल्याला कोणांची संख्या विचारलेली आहे. कोणाची विचारतात त्रिकोणाची, हा कोणाचा संबंधाचा प्रश्न आहे तो. तर पहा मी आकृती काढतो अगोदर. म्हणजे आकृती अशी आहे. तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 अशी आकृती दिलेली आहे आणि आपल्याला विचारले की यामध्ये किती कोण आहेत. तर हे कोण असं मोजत नाही बसायचं आपण. पहा आता जर आपण शोधायला गेलो तर हा एक कोण दिसतोय, हा दिसतोय, हा दिसतोय, हा दिसतोय, हा दिसतोय, पण असा पण होतो ना, असा पण होतो ना, असं पण. फक्त तुम्ही काय करायचं, आकडे देत जायचं. 1 2 3 4 वळीनं क्रमांक द्या. 1 2 3 4 आणि 5. 5 आकडे दिले तुम्ही. आता फक्त काय करायचं तुम्हाला, तर त्या आकड्यांची बेरीज करायची बस. म्हणजे ह्याचं उत्तर आहे. जर तुम्हाला 5 नंबर आले म्हणजे 5 ह्या दिलेल्या आहेत ना, तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि ह्याचं जे काय उत्तर असेल म्हणजे 5 संख्यांची बेरीज जी काय असेल ती बेरीज म्हणजे ह्याचं उत्तर आहे. आता ती बेरीज आपण करूया. 5 आणि 4 9, 9 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. म्हणजे हे आहेत 15 कोण आहे. पण समजा तुम्ही ही अशी बेरीज मी मांडली, त्याऐवजी तुम्हाला शेवटचा आकडा फक्त पाहायचा. शॉर्टकट काय पहा, शेवटचा आकडा किती आहे, 5 आहे. म्हणजे सर्वात मोठा म्हणजे शेवटचा 5 आहे. तर पहिल्या 5 क्रमवार संख्यांची बेरीज, म्हणजे आता क्रमवार संख्यांची बेरीज करण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. n कंसात n अधिक 1 भागिले 2. मग त्या सूत्राने इथं करू शकता तुम्ही. 5 गुणिले 6 भागिले 2 म्हणजे 6 पंचे 30 भागिले 2 15 उत्तर येईल. म्हणजे तुम्ही बेरीज कशीही करा. अशा पद्धतीनं हा कोण मोजण्याची ही पद्धत आहे. आणि त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे तो आपण पाहूयात. तर प्रश्न काय पहा, खालील मालिकेत कोणता अंक जास्त वेळा आलेला आहे. म्हणजे मालिका दिलेली आहे, म्हणजे ती अंकांची मालिका आहे. तर ह्या मालिकेमध्ये 2 हा अंक किंवा कोणता अंक जास्त वेळा आला असा प्रश्न विचारला. पहा मी लिहितोय 23 24 35, 23 24 35. त्यानंतर पुढे आहे 24 35 32, 24 35 32 आणि 42. तर ही एक मालिका दिलेली आहे आणि प्रश्न विचारला आहे की कोणता अंक जास्त वेळा आला. आता पाहायचा इथं कोणता अंक जास्त वेळा दिसतोय. तर पहा मी पहिल्यांदा 2 ला कोणाकडे जातो. 2 हे 2 2 2 2 मोजतो. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 2 आहे 5 वेळा. आता नजरेनेच कळते मला आणि कुठला एखादा अंक आहे का की 5 पेक्षा जास्त वेळा आला आहे. तर नाही आहे बघा. 3 1 2 4 वेळाच दिसते. 5 2 वेळाच दिसते. म्हणजे सगळ्यात जास्त आहे ते अंक आहे 2. तो आला. किती वेळा आला आहे नाही विचारलं आपल्याला. कोणता अंक जास्त वेळा आला आहे असा प्रश्न आहे. प्रश्न पण समजून घ्या. पण पर्यायामध्ये काय केलं आहे, पर्याय असे दिले 2 3 4 आणि 5. म्हणजे 5 हा अंक नाही आलेला, तर आपल्याला 2 हा अंक 5 वेळा आला. तर म्हणजे उत्तर मिस होण्याची शक्यता असती. पर्याय आपल्याला वाटतं पण माझं उत्तर बरोबर आहे कारण ते पर्यायामध्ये आहे. कारण 2 पण पर्यायामध्ये आहे, 5 पण पर्यायामध्ये आहे. पण प्रश्न काय विचारला आहे, तर कोणता अंक जास्त वेळा आला आहे. किती वेळा आला आहे जर विचारलं असतं तर उत्तर 5 असतं. पण ह्याचं उत्तर आहे 2. आणि त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 24 काय पहा, 5 26. प्रश्न लिहितो मी. 5 26, 5 26 आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह 65. इथं प्रश्नचिन्ह आस 65 आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे. ह्याचे पर्याय लिहितो. तर पर्याय आहेत 9 8 6 4, 9 8 6 आणि 4 असे पर्याय आहेत. तर आता बघूयात की काय केले त्यांनी. मग आता काय नाही, सरळ 5 आणि 26चा जे काही संबंध असेल तोच संबंध हा प्रश्नचिन्ह आहे ना तिथं असणारी संख्या आणि त्या 65चा असणार आहे आणि मग तोच आपल्याला शोधायचा आहे. जर मी 5चा वर्ग केला तर 25 होतो. त्याने 26 दिले. म्हणजे जर 5च्या वर्गामध्ये 5चा वर्ग अधिक 1 जर मी केलं तर 26 मिळते. म्हणजे इथं मला 26 मिळते. 5चा वर्ग 25 अधिक 1 26. म्हणजे इथं नक्कीच असणार आहे 65 येण्यासाठी
कुणाच्या तरी वर्गात 1 मिळवायला पाहिजे. मग मी 65मधून 1 वजा करतो. मग 1 वजा केल्यावर काय मिळेल? 64 मिळेल. मग 64 कुणाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. म्हणजेच 8चा वर्ग अधिक 1 बरोबर 65 येते. म्हणजे इथं असलं पाहिजे 8. म्हणजे याचं उत्तर आहे 8. पर्याय नंबर 2. त्यानंतर पाहूयात शेवटचा प्रश्न, म्हणजे 25 प्रश्नाचा जो आपला या पेपरमधले जे 25 प्रश्न होते त्याचा आपण विश्लेषण पाहतोय बुद्धिमापनचं. तर शेवटचा प्रश्न काय पहा, लीप वर्षात एकूण किती आठवडे असतात असा प्रश्न आहे. सगळ्यांच्या माहितीचा प्रश्न आहे तो. लीप वर्षात एकूण किती आठवडे असतात? उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, आहेच माहीत असं मी म्हणतो. तर वर्ष सामान्य असू द्या किंवा लीप असू द्या, सामान्य वर्ष आणि लीप वर्ष असे 2 प्रकारची वर्षे असतात आपल्याला माहीत आहे. दर 3 वर्षातून एकदा, म्हणजे 3 वर्ष झाली की 4थं वर्ष जे येतं ते लीप वर्ष असतं. प्रश्न आपल्याला एवढाच विचारला आहे. ह्याच्यामध्ये अनेक नमुन्याची उदाहरणं विचारली जातात. तर हा जो एक टॉपिकच आहे त्याला आपण कालनिर्णय किंवा दिनदर्शिका असं म्हणतो. कालमापन किंवा दिनदर्शिका, तर त्याच्यामध्ये सगळे कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत. परंतु या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वर्ष सामान्य असलं किंवा लीप असलं तरी आठवडे हे 52च असतात. लक्षात घ्या, 52च आठवडे असतात. फक्त सामान्य वर्षामध्ये पण 52 आठवडे आणि लीप वर्षामध्ये पण 52 आठवडे. पण इथं असतो 52 आठवड्यांनी 1 दिवस जादा असतो. आणि जर लीप वर्ष असेल तर 2 दिवस जादा असतात. पण त्यांनी प्रश्न विचारला तर आठवडे किती, तर आठवडे हे 52. त्याचं उत्तर आहे 52. 53 नाही. लक्षात घ्या, पर्याय नंबर 1 आहे 51, 52, 53 आणि 54. तर याचं उत्तर आहे 52. ह्याचे विस्तारानं, म्हणजे जो टॉपिक आहे तिथं विस्ताराने ह्याचे सगळे नियम, सगळे काही ह्या प्रकरणामध्ये येणारे सगळे घटकामध्ये जे काही कन्सेप्ट आहेत ते सगळे तिथं क्लिअर केलेले आहेत. ते तुम्ही पाहून घ्या. अशा रीतीनं आपण या ठिकाणी हे बुद्धिमापन या विषयाचे 25 प्रश्नांचं सखोल विश्लेषण पाहिलं. आता हा विश्लेषण जे आपण पाहिलं होतं याचा जो जास्तीत जास्त आपल्याला जो फायदा होणार आहे तो कुठलाही पेपर, म्हणजे तुमचं पोलीस भरतीच्या जी काही प्रश्नपत्रिका असते त्याच्यामध्ये सुद्धा 25 प्रश्न ह्या बुद्धिमापनचे असतात. त्यानंतर आता जी येऊ घातलेली परीक्षा आहे पोस्टमनची, म्हणजे जी काही महाराष्ट्र सर्कल जे आहे, डाक सर्कल, महाराष्ट्र डाक सर्कलमध्ये 1371 पदं भरली जाणार आहेत. म्हणजे 1371 पदांची भरती आहे. एवढी पदे आहेत एकूण महाराष्ट्र डाक सर्कल. तर ही जी परीक्षा आहे ना, तर या परीक्षेमध्ये सुद्धा 30 मार्काला बुद्धिमापन आहे. लक्षात घ्या, म्हणजे 30 प्रश्न त्याचे असणार आहेत. तर इथंही म्हणजे त्याचा जो पेपर नंबर 1 असेल, ती जी प्रवेश परीक्षा आहे ती म्हणजे एंट्रन्सचा पेपर आहे तो, तर त्याच्यामध्ये 30 प्रश्न हे बुद्धिमापनचे आहेत. तर या सगळ्यांसाठी उपयोगी होणारे असे काही प्रश्न आपण पाहिले होते. आणखी आपण पुढचे काही प्रश्न आपण पुढे पाहणार आहोत. एक टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांच्याकडे PDF आहे त्यांनी तिथं पाहून घ्या, आणि ज्यांच्याकडं PDF नसेल तर त्यांनी चॅनलला जॉईन व्हा, तुम्हाला ते मिळेल. आणि तरी पण तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहत असता तेव्हा ते प्रश्न लिहून घेत जावा, सोडवण्याचा प्रयत्न करत जावा, आणि तुमच्या काही कमेंट्स असतील ते आम्हाला कळवा. तर तुमच्या भविष्यासाठी, सुंदर अशा भविष्यासाठी आम्ही आमच्या पूर्ण MTS या टीमकडून तुम्हाला परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.